स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधामध्ये हिंगणघाटमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सभेला जी आहे ती या ठिकाणी सुरुवात होते। आपण पाहू शकतो की भर पावसात सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी सभेला जमलेले आहेत। मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती या स्मार्ट मीटरच्या विरोधात जी आहे त्या ठिकाणी केलेली आहे। या संपूर्ण जनआक्रोश मोर्चाला जे आहे ते आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, अमर काळे, सुनील बुसारा, सलील देशमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते या संपूर्ण जनआक्रोश मोर्चाला थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। आंदोलन जे आहे ते जनआक्रोश मोर्चा स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात तुम्ही पुकारलेला आहे आणि मोठ्या संख्येनं भर पावसात सुद्धा लोक आलेली आहेत। स्मार्ट मीटर हे अदानी सरकारचं स्मार्ट मीटर आहे आणि हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सामान्य जनतेची आणि तो व्यावसायिक असो, शेतकरी बांधव असो की आम आदमी असो, सर्वांची लूट या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होत आहे। आज एक वर्षापूर्वीचे तुम्ही बिल बघा, बिल येतो ते 400-500 हजार रुपये, आता 4 पट बिल आले लागलेले आहे। म्हणजे हे कुठंतरी हे सरकार, सत्तेतलं जे सरकार आहे हे लूट करत आहे आणि हे लूट थांबली पाहिजे। स्मार्ट मीटर बंद झालं पाहिजे। आमचे 3च मागण्या का आम्हाला स्मार्ट मीटर नको आणि ज्या आमच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात आलेल्या जोर जबरदस्ती करून ते स्मार्ट मीटर आमच्या एक अर्ज कराल आणि आम्हाला स्मार्ट मीटर चेंज करून द्या। आणि कृषी पंपासाठी आणि सोलरची सक्ती केलेली आहे, म्हणजे आमच्या शेतकऱ्याचं इरिगेशन होत नाही आहे, तर त्याच्यासुद्धासाठी आम्ही कृषी पंपाची सक्ती न करता आम्हाला विद्युत पाहिजे नेहमीसाठी जे पहिले होती तशी आम्हाला विद्युतसाठी, यासाठी हे सर्व जनता इतका धो पाऊस, इतक्या पावसामध्ये संपूर्ण जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे। या सत्तेतल्या सरकारचं, अदानी सरकारचं आणि अदानीच्या स्मार्ट मीटरचा विरोध करण्यासाठी हे जनता रस्त्यावर उतरलेली आहे। आम्हाला जिथपर्यंत न्याय भेटणार नाही तर आम्ही या भागात लढत राहू। तोरण या ठिकाणी स्मार्ट मीटरचं तुम्ही आणलेलं आहे, काय नेमकं या माध्यमातून तुम्ही सांगताय? हे स्मार्ट मीटरचं तोरण आहे, हे अदानीचं तोरण आहे। आज आम्ही या सत्तेत असलेल्या सरकारला हे तोरण घालून देत आहे आम्ही, का तुम्ही ज्या पद्धतीनं जनतेची पिरवणूक केली, सामान्य माणसाची पैशाची लूट करत आहे, हे लूट कुठंतरी थांबली पाहिजे, यासाठी म्हणून हे तोरण आम्ही तयार केलेलं आहे। निश्चित आपण पाहिलं तर स्मार्ट मीटरचं अशा पद्धतीचं तोरण जे आहे ते या सभेच्याच ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि हे तोरण जे आहे ते विरोध प्रदर्शित करण्यासाठीचं हे तोरण असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं आणि हे तोरण जे आहे ते या संपूर्ण सरकारला जे आहे ते भेट देणार असल्याचं आंदोलक आयोजक जे आहेत ते अतुल बांदिले यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत जर या संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात जे आहे ते मोठ्या प्रमाणात जनआक्रोश जो आहे तो या ठिकाणी तयार जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन साई कायरवारसह विवेक गावडे, TV9 मराठी, हिंगणघाट, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।